श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमले भ्यो नमः। ध्येयं सदा परिभवगणमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यम् भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् श्रीरामर्शनदेवाख्यं सद्गुरुं प्रणवाम्यहम्। भक्तिभक्त भगवन्त गुरु चतुरनाम वपुएक जिनके पदबंदन बारंबार करो। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो के दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताऊं ब्रज रजा मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। बोलिए भक्तवत्सल भगवान की जय। देव भगवान की जय। दास जी महाराज की जय। भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे श्याम। रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते।
परम मंगलमय भगवंत स्वरूप भगवंताची दिव्य कथा श्रीमद भागवत महापुराण आज आपल्या गावामध्ये सुरुवात होत आहे। राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ताली बजाओ सब लोग। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण श्री राधे हरे 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 राम 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 हरे हरे ताली बजा सब लोग। हरे कृष्ण श्री राधे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम ताली बजा सब लोग। हरे कृष्ण 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 हरे हरे हरि हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण
कृष्ण भगवान की सद्गुरुदेव भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधेश। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकं सेवा कथामारसो नितरां पिबत्वम्। भगवंताचं मंगलाचरण करत असताना व्यास महर्षी भगवंताच्या 3 प्रकारचा स्वभावाचा, कर्माचा आणि स्वरूपाचा परिचय करून देत आहेत। कुठलाही ग्रंथ सुरुवात करत असताना, कुठलाही कार्य सुरुवात करत असताना त्या कार्याचं मंगलाचरण तुम्ही आम्ही सर्वजण करत असतो। तद्वत आज भागवत ग्रंथाची सुरुवात करत असताना मंगलाचरण केलं जात आहे। मंगलाचरणाचा प्रथम श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय आणि श्रीकृष्णाय वयं नमः। भगवंताला नमस्कार करतायत, नमस्कार करत असताना अगोदर 3 स्वरूपाचा परिचय मात्र करून दिलेला आहे। भगवंताच्या स्वरूपाचा परिचय करून देत आहेत। सच्चिदानंद रूपाय, भगवंताचं स्वरूप कसं आहे? भगवंताचं स्वरूप म्हणजे सद्घन चितघन आनंद घन भगवंताचं स्वरूप आहे। सत्य स्वरूप हे भगवंताचं आहे। भगवंताशिवाय या जगतात कोणीच सत्य नाही। सर्वस्वान सत्य असं एकच स्वरूप आहे, ते म्हणजे भगवंताचे। कालही भगवान परमात्मा होता, आजही भगवान परमात्मा आहे आणि उद्याही भगवान परमात्मा निश्चित रूपाने राहणार आहे। म्हणून भगवंताचं स्वरूप हे सत्य आहे। सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य, सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू
तुकोबरा देखील भगवंताचं स्वरूप सांगत असताना 3 वेळेस सत्य शब्द उच्चारतायत. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला आणि कागा हा दाविला जगदाकार. भगवंताचं स्वरूप सत्य, भूतकाळातही तो होता, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. पण भगवंताचं स्वरूप हे सत्य आहे. भगवंताशिवाय इतर कोणीच सत्य नाहीये, म्हणून त्याच्या स्वरूपाचं सत्यत्व हे कोणी वर्णन केलेलं नाही. तुम्ही आम्ही काल नव्हतो, आज आहेत आणि उद्या राहू याची निश्चित गॅरंटी नाहीये. तुमचं आमचं स्वरूप हे सत्यत्वाचं नाहीये, नश्वरतेचं तुमचं आमचं स्वरूप आहे. भगवंताचं स्वरूप मात्र सत्य आहे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचा स्वरूप परिचय करून येत असताना सांगतायत सच्चिदानंद रूपाय. भगवंताचं स्वरूप आहे सदगण चिदगण आनंद घन आहे. ना भावो विद्यते स्वतः, ज्याचा तिन्ही कालामध्ये अभाव होत नाही त्याला सत्य म्हटलं जात. जो एका काळात दिसतो दुसऱ्या काळात दिसत नाही त्याला सत्य कधी म्हटलं जात नाही. जो तिन्ही काळात दिसतो तोच खऱ्या अर्थानं सत्य असतो. चेद माने प्रकाश, जो स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशमान होतो त्याला चिद म्हटलं जातं. तुम्ही आम्ही प्रकाशमान होतो, पण तुम्ही आम्ही सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो, महावितरणच्या प्रकाशाने प्रकाशित होतो, पण स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित तुम्ही आम्ही होऊ शकत नाही. भगवंत मात्र स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे. भगवंताचं स्वरूप आहे चिद. भगवंताचं स्वरूप सांगत असताना सद चिद आनंद सांगतायत. चिद कशाला म्हणतायत? चिद माने प्रकाश. अनेक शास्त्रांनी चिद शब्दाची व्याख्या वेगळी केलेली आहे. चिद माने ज्ञान. ज्याच्याकडे तिन्ही कालाचं ज्ञान असतं त्याला चिद असं वर्णन केलं जातं. त्याला प्रकाशवान चिद स्वरूप म्हटलं जातं, ज्ञानवान म्हटलं जातं. तुमच्या आमच्याकडे बघतो मोजक्या काळाचं ज्ञान आहे, तिन्ही काळाचं ज्ञान निश्चितच नाहीये. भगवंताच्या ठिकाणी तिन्ही कालाचं ज्ञान होतं. म्हणून तर भगवंतानी हजारो वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी एका हत्तीच्या पिल्लाचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं. लक्ष देऊन ऐका. भगवंताच्या ठिकाणी तिन्ही काळाचं ज्ञान असतं, हा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. हजारो वर्ष पुढं महाभारताचं युद्ध होणार आहे आणि त्या अगोदर भगवंताने एका हस्तिनापुरामध्ये व्यालेल्या हत्तीच्या पिल्लाचं नाव अश्वत्थामा ठेवलं. याचं काय कारण होतं? याचं कारण, या कारणाचं ज्ञान फक्त भगवंताकडे होतं. भगवंताला माहिती होतं पुढं हजारो वर्षानंतर भावाभावाचा रणसंग्राम या ठिकाणी होणार आहे. महाभारतासारखं घनघोर युद्ध या ठिकाणी होणार आहे आणि त्या महाभारतासारख्या घनघोर युद्धाच्या वेळी या हत्तीची आपल्याला गरज पडणार आहे.
ज्या वेळेस महाभारताचं युद्ध चालू झालं, महाभारताचं युद्ध चालू झाल्यानंतर पांडवाच्या सैन्याला कौरवाचं सैन्य काही दाद देत नव्हतं. एका दिवसाच्या युद्धामध्ये कौरवांनी पांडवाचं अर्ध सैन्य मारून टाकलं. रात्रीच्या वेळी पांडवाची सभा भरली. पांडवाच्या सभेत विचार पडला, एका दिवसात जर आपलं अर्ध सैन्य संपत असेल तर आपण युद्धाचा शेवट कसा करायचा. पाहता पाहता 4 दिवस उलटले. कुठलीही रणनीती शक्य होत नव्हती. अशा वेळेस भगवंताने विचार केला, या युद्धातला सगळ्यात मोठा अडथळा जर कोणी असेल तर ते म्हणजे द्रोणाचार्य. प्रत्यक्ष अर्जुनाचे गुरु, पांडवाचे गुरु द्रोणाचार्य कौरवाच्या बाजूने लढतायत, कौरवाला साथ देतायत. आणि कितीही असलं, शिष्य कितीही मोठा असला, गुरु तो गुरुच असतो. द्रोणाचार्याचे पांडव 5 शिष्य होते, पण एकाही शिष्याला जमू देत नव्हते ते गुरुवर्य द्रोणाचार्य होते. एका वेळी 1000 बाण चालवण्याची विद्या त्यांच्याकडे होती, आणि तीच विद्या पांडवाकडे होती, पण त्या विद्येचा तोड मात्र द्रोणाचार्याकडेच होता. अनंत प्रयत्नानेशी युद्ध केल्यानंतरही एकटा द्रोणाचार्यच पांडवाला घायाळ करत होता. शेवटी अर्जुनाचा आणि भगवंताचा विचार झाला, याच्यातून एकच पर्याय आहे. द्रोणाचार्याला जर आवरायचा असेल तर त्यांच्या कानावरती बातमी गेली पाहिजे, अश्वत्थामा हतः. पण त्याही पुढे एक महत्वाची गोष्ट आहे, द्रोणाचार्य आपल्या वचनावरती विश्वास ठेवतील असं सांगता येत नाही. द्रोणाचार्याचा विश्वास हा धृतराष्ट्रावरती नाहीये, धर्मराजावरती आहे, युधिष्ठिरावरती आहे. आपण कितीही सांगितलं तर द्रोणाचार्य आपलं खरं मानणार नाहीयेत. ते निश्चित युधिष्ठिराला जाऊन विचारतील. आपण अगोदर युधिष्ठिराला राजी केलं पाहिजे, आणि युधिष्ठिराला राजी करायचं असेल तर युधिष्ठिर जन्मातही एक शब्द कधी खोटं बोलणारा नाहीये. मग त्यालाही पटलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. मग त्याच रणांगणामध्ये ज्या हत्तीचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं, तो अश्वत्थामा नावाचा हत्ती मारण्यात आला, आणि पूर्ण रणांगणामध्ये बोभाट उठवला, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः. पाहता पाहता भगवंताच्या योजनेनुसार ही बातमी द्रोणाचार्यापर्यंत येऊन पोहोचली. पण द्रोणाचार्याने विचार केला, नाहीये, अश्वत्थामा कधीच हतः होऊ शकत नाही. पण कानावरती बातमी येते, ती काय खरं काय खोटं याचा विचार केला पाहिजे. पण अश्वत्थामा ची बातमी विचारण्यासाठी धर्मराज युधिष्ठिराकडं द्रोणाचार्य येत आहेत. तोपर्यंत भगवान परमात्मा आपली युद्ध नीती साधतायत आणि
धर्मराजाकडे येऊन सांगताय, धर्मराजा, द्रोणाचार्य आपल्या जवळ येत आहेत, आपल्याला विचारणा करता येत आहेत. अश्वत्थामा हाता ते तुम्हाला विचारतील, तुम्हाला थोडस खोटं बोलावं लागेल. धर्मानं सांगितलं मी युद्ध हरलो तरी चालेल, पण मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोलणार नाही. भगवंतांनी सांगितलं, अश्वत्थामा हाता हा, धर्मराजा तू खोटं बोलू नको, फक्त एक बोल. अश्वत्थामा हाता हा, पण नरोवा कुंजरोवा. मनुष्य मेलाय का हत्ती मेलाय हे मात्र मला माहिती नाहीये, तू फक्त एवढं बोल, हे सत्य गोष्ट आहे. पण भगवंतानी योजना आखली, द्रोणाचार्याला विचारू द्यायचं, युधिष्ठिराला बोलू द्यायचं, पण अर्ध बोलू द्यायचं. अश्वत्थामा हात हा एवढंच वाक्य बोलू द्यायचं, पुढचं वाक्य बोलण्याच्या अगोदर रणवाद्याचा आवाज मोठा करायचा आणि हे अर्ध वाक्य द्रोणाचार्याच्या कानावरती जाऊ द्यायचं नाही. योजना आखली. द्रोणाचार्य महाराज विचारणा करता समोर येत आहेत. द्रोणाचार्य विचारतायत, धर्मा, युधिष्ठिरा, मी जी बातमी कानावरती पडली ती बातमी काय खरंय काय खोटंय मला सांग. धर्मानं युधिष्ठिरानं सांगितलं, महाराज श्री गुरु, अश्वत्थामा हाता हा, पण नरोवा कुंजरोवा हे वाक्य बोल्यापर्यंत रणवाद्याचा आवाज इतका मोठा झाला की ते वाक्य द्रोणाचार्याच्या कानापर्यंत पोहोचलं नाहीये. आणि याचाच परिणाम द्रोणाचार्याला वाटलं, अश्वत्थामा हाता म्हणजे आपला मुलगा मेला आणि पुत्र शोकाने द्रोणाचार्य विवळ होत आहेत आणि तत्क्षणाला समाधी लावतायत. समाधी लावल्याबरोबर दृष्टद्युम्न येतो आणि द्रोणाचार्याचं शिर वेगळं करतो आणि महाभारतासारख्या मोठ्या भयंकर युद्धातला सर्वात मोठा अडथळा त्या दिवशी दूर होतो. पण या सर्व गोष्टीचा वृत्तांत भगवान परमात्मा 1000 वर्षापूर्वी अगोदर कल्पना करत आहेत आणि ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून एका हत्तीच्या मुलाचं नाव अश्वत्थामा ठेवतायत. हे भगवंताच्या ठिकाणचं ज्ञान आहे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगतायत, सच्चिदानंद. भगवंताचं स्वरूप सांगत असताना भगवंताच्या स्वरूपामध्ये हे आनंद हे सगळ्यात महत्वाचं स्वरूप सांगितले. भगवंताच्या जीवनामध्ये नेहमी आनंद आहे महाराज. भगवंताच्या जीवनात किती आनंद आहे किती दुःख आहे हे तुम्ही आम्ही पाहणारच आहोत. पण भगवान परमात्मा सांगून देत आहेत, मानवी जीवनामध्ये किती जरी दुःख असलं तर त्या दुःखाला सुख मानून जगलं पाहिजे, आनंद मानून जगलं पाहिजे, तरच या जीवनाचा आनंद आपल्याला उपभोगता येतो, या जीवनाचा आनंद आपल्याला घेता येतो. या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर सुखाचं दुःख, दुःखाचं सुख केल्याशिवाय कधी पर्याय मिळणार नाही. भगवंताच्या जीवनाचा विचार करू गेलो, भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या आधीपासून त्यांच्या जीवनात दुःख आहे महाराज. ज्यांची माता पिता बंदीशाळेत आहेत, ज्यांचा जन्मच बंदीवासात येतोय, त्याच्या जीवनातला आनंद काय असेल. बंदीवासातून मुक्तता केल्यानंतर 6व्या दिवशी पुतना राक्षसी मारण्याकरता येते, आणखी काय दुःख असावं. निश्चितच आपल्या जीवनामध्ये इतकं दुःख नाहीये जितकं दुःख भगवंताच्या जीवनात आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण दुःखाला अनुसरूनच गेलेला आहे. पण इतकंही दुःख भगवंताच्या अंतःकरणात जीवनात असतानाही भगवंताच्या चेहऱ्यावर कधी एक क्षणभर देखील दुःख दिसलं नाही, त्या दुःखाचा आभास कधी वाटला नाही.
म्हणून भगवंताचं वर्णन करत असताना मात्र करत आहेत सच्चिदानंद रूपाय. भगवंताचं स्वरूप म्हणजे आनंदघन आहे. सगळ्यात मोठं दुःख सांगू, आयुष्यभर भगवंताने दुःखाचा सामना करत असताना आपलं जीवन कडेला नेलं, पण शेवटच्या क्षणाला भयंकर अतिभयंकर दुःख महाराज भगवंताला झालं. भगवान परमात्मा निजधामाला जात असताना भगवंताच्या डोळ्यात देखत भगवंताचा संपूर्ण परिहार नष्ट झाला महाराज. 56 कोटी यादव भगवंताच्या डोळ्यासमोर नष्ट झाले. याच्यापेक्षा मोठं दुःख जीवनात काय असावं. इतकंही दुःख भगवंताच्या जीवनात असतानाही भगवंताच्या चेहऱ्यावरती दुःखाची कधी लालिमा पाण्याकरता मिळाली नाही. हेच खरं भगवंताच्या जीवनातलं आनंद स्वरूप आहे. प्रेम से बोलो और जोर से, और जोर से. मानवी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, हे जीवन सुगंधाप्रमाणे दरवळावं असं वाटत असेल, तर या जीवनाचा आनंद घेण्यासाठी दुःखाचं सुख केलं पाहिजे. नवे नवे त्या दुःखाला सुख मानलं पाहिजे आणि जीवन जगलं. निश्चित ज्या दुःखातून आपल्याला आनंद मिळेल, नवे नवे या आनंदाचा सुगंध आपण दुसऱ्याला देण्याकरता आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. सुगंधा तरी दरवळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. सुगंधा तरी दरवळावा. सुगंधा तरी दरवळावा. पाव्यातला सूरजसा तुनी ओघळावा. पाण्यातला सूरज जैसा ओटा तुनी ओघळावा. पाव्यातला सूरजसा ओटा तुनी ओघळावा. पाण्यातला सूरज जैसा ओटा तुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. 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 संसार वेणी बरी सुख दुःख बोलून भवावे. देश हा जीवनाचा सुखावून हर्ष व्हावा. आनंद या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. या जीवनाचा सुगंधा तरी दरवळावा. निश्चितच या जीवनाचा आनंद सुगंधाप्रमाणे दरवळतो, पण तो आनंद मानून घेतला तर
भगवंताचं स्वरूप हे आनंद घन आहे. हा भगवंताचा स्वरूप परिचय देत आहेत. भगवंताचा कर्म परिचय देत आहेत. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, भगवंताचं कर्म एकच आहे. विश्वाची उत्पत्ती करणं, भरण पोषण करणं आणि विश्वाचा संहार करणं हे भगवंताचं काम आहे. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपुलिया. या विश्वाची उत्पत्ती, भरण पोषण आणि संहार करण्याचं काम या भगवंताचं आहे. तुम्हा मला जन्माला घालण्याचं हे काम त्याचंच आहे. तुमचं आमचं संगोपन करण्याचं काम त्याचंच आहे. तुम्हा मला घास भरवण्याचं कामही त्याचंच आहे. आणि आपल्या आयुष्याची रेषा संपली की आपल्याला बोलावणं, आपल्याला घेऊन जाण्याचं कामही त्याचंच आहे. आणि त्याचे काम तो अचूकपणाने करतो आहे. त्याच्या कामात कसलीही दिरंगाई नाहीये, कसलाही विलंब नाहीये. अगदी वेळेच्या वेळेला तो सर्व काम स्वतःचे स्वतः करतोय. आपण मात्र स्वतःच्या हिमतीवरती बोलतो, पण निश्चितच आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्याला किती दिवस जगवायचंय हे त्याच्याच हातात आहे. आपल्याला काय खायला द्यायचंय हेही त्याच्याच हातात आहे. आणि आपल्या हातून काय कार्य करून घ्यायचंय हेही त्याच्याच हातात आहे. ईर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलवी ते हारीना, कोण बोलवी ते हारीना. एक बी ऐकवी एक नारायण, एक बी ऐकवी एक नारायण, देख भी ऐकवी एक नारायण, देख भी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, आणि कोण बोलवी तो हरिविना. त्याच्या सत्तेनं सगळं चाललेले महाराज. तो त्याचे कर्म अतिशय सुबकतेने पार करतोय, पण त्यांनी आपल्याला काही कर्म दिलेले आहेत. आपण मात्र आपले कर्म विसरलो. ज्या दिवशी आपण आपले कर्म विसरतो, तो मात्र त्यावेळेस आपलं कर्म करण्याकरता आणि कर्म करायला लावण्याकरता विसरत नाही. हे मात्र तितकंच खरंय. देवाने आपल्याला सुंदर नरदेह दिला, आणि नरदेह देत असताना या नरदेहाबरोबर एक गोष्टही करण्याकरता सांगितली. नवे नवे त्याच्या करताच देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय. देव दिल देह भजन गोमाता, देव दिल देह भजन गोमाता, देव दिल देह भजन गोमाता, देव दिल देह
देहा भजन गोमाता हो देवे दिला देहा भजन गोमाता देवे दिला देहा भजन गोमाता कोय जलपात बांधी केला कोय जलपात बांधी केला कोय जलपात बांधी केला कोय जलपात बांधी केला देवे दिला देहा भजना गोमाता 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 देवाने आपल्याला भजनासाठी हा देह दिलेला आहे आणि ते जर कार्य आपल्या हातून नाही झालं मग सगळेच कार्य देव आपल्या हातातून बंद करून टाकतो. पण हे कार्य जर आपल्या हातून आपण केलं तर भगवंताचा स्वभाव मात्र खूप गोड आहे. आपण या देहाला दिलेलं काम भगवंतानं नेमून दिलेलं काम जर आपण या देहाने केलं निश्चितच त्याचा परिणाम तापत्रय विनाशाय आणि श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान परमात्मा सांगतायत जो कोणी माझं भजन करतो भगवंताला नमस्कार करतो नमन करतो त्याच्या जीवनातून मी 3 प्रकारचं दुःख नाहीसं करतो. तापत्रय विनाशाय 3 प्रकारचा ताप त्याच्या जीवनातून मी नाहीसा करतो. पण केव्हा त्याचं भजन केल्यानंतर. जर त्याचं भजन आपल्या हातून आपल्या मुखातून घडत नसतील तर मात्र आपल्याला 3 प्रकारच्या तापाला सामोरं जावं लागतं हे निश्चितच खरं आहे. प्रेम से बोलो और जोर से और जोर से. सूतजी महाराज पुढे कथा सांगतायत. नैमिष्ये सुतमासीन अभिवाद्य मामतिम कथामृतरसास्वाद कुशलो शौनको ब्रवीत. एक वेळेस शौनकादी ऋषी त्यांना म्हणतायत ज्यांचा 88,000 ऋषीचा समुदाय आहे त्या 88,000 ऋषीच्या समुदायाला शौनकादी ऋषी म्हटलं जातं. आणि एक दिवस शौनकादी ऋषी ब्रह्मदेवाकडे जात आहेत आणि ब्रह्मदेवाला विचारतायत देवा आम्हाला काहीतरी भगवंताचं नामचिंतन अनुष्ठान सोहळा करायचा आहे. ते अनुष्ठान सोहळा करण्यासाठी आम्हाला काल देश पवित्र पाहिजे. तो देश पवित्र आहे तो काल पवित्र आम्हाला सांगता का. ब्रह्मदेव शौनकादी ऋषींना सांगतायत निश्चित तुम्हाला जाऊन काल आपल्याला ठिकाण सांगता येत नाही. पवित्र देश तुम्हाला सांगता येणार नाहीये. पण एक ठिकाण पवित्र आहे ते तुम्हाला सापडणारही नाहीये. मी तुम्हाला एक मानस चक्र निर्माण करून देतो. ते मानस चक्र फिरत फिरत जोपर्यंत जाईल त्या चक्राच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण जा. ज्या ठिकाणी गेल्यानंतर ते मानस चक्र क्षणभर विसावेल आणि गुप्त होईल
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भगवंताचा नामचिंतन अनुष्ठान सोहळा करण्याकरता हरकत नाहीये. ब्रह्मदेवाने आपल्या मानस सृष्टीतून एक मानस चक्र निर्माण केलं आणि त्या मानस चक्राच्या साह्यानं शौनकादी ऋषी चालतायत. चालता चालता ते मानस चक्र एका अरण्यामध्ये जातं, अरण्यात घुसतं. अरण्यात खूप दूरचा प्रवास केल्यानंतर एका ठिकाणी एक क्षणभर विसावतं आणि लुप्त होतं. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं ज्या ठिकाणी हे मानस चक्र क्षणभर विसावेल आणि लुप्त होईल त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामचिंतन अनुष्ठान सोहळा करण्याकरता हरकत नाही. तो तुम्हाला देशही पवित्र असेल, कालही पवित्र असेल, वेळही पवित्र असेल. पण ज्या अरण्यात गेल्यानंतर ते मानस चक्र, ब्रह्मदेवाने दिलेलं मानस चक्र लुप्त झालं, तेव्हापासून त्या अरण्याचं नाव नैमिषारण्य पडलं. निमिषभर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं चक्र विसावलं म्हणून त्या अरण्याचं नाव नैमिषारण्य पडलं. आणि त्या नैमिषारण्याच्या ठिकाणी शौनकादी ऋषी भगवंताचं नामचिंतन अनुष्ठान सोहळा करण्यासाठी सज्ज होत आहेत. पण विचार करतायत या ठिकाणी जर कोणी आपल्याला भगवंताची कथा सांगणारं मिळालं असतं तर या आनंदामध्ये आणखी साखर पडली असती. विचार करतायत तोपर्यंत जसं म्हटलं जातं ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपल्या ठिकाणचा संकल्प जर सत्य असेल तर तो भगवान परमात्मा आपलं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण आपला संकल्प सत्य असला पाहिजे. आपण जर मनातून संकल्प केला ना, निश्चितच तो संकल्प आपलं पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. 3 वर्षापासून इच्छा होती वर्षी श्राद्धाला तरी सप्ताह करायला येईल, प्रथम पुण्यस्मरणाला तरी करायला येईल. पण जागतिक महामारीनं सर्वांचं सर्वस्व बंद करून ठेवलं होतं. शेवटी भगवंताला दया आली आणि त्यांच्या कृपेनं हा सत्य संकल्प आज पूर्णत्वाच्या दिशेनं निघाला आहे. पूर्ण झालेला नाहीये. सुरुवात होईपर्यंत ही अनंत अडचणीच आलेली आहे. आता शेवट कसा कसा होणार आहे त्याच्या हातात आहे. संकल्प करण्याचं काम मात्र आपल्या हातात आहे, पूर्ण करण्याचं त्याच्या हातात आहे. नामदेवरायांनी 100 कोटी अभंग पूर्ण करण्याचा संकल्प केला या कलियुगामध्ये. वाल्मिकानं 100 कोटी रामायण लिहिलं असं ऐकलं आणि आपणही भगवंताचे 100 कोटी अभंग लिहून पूर्ण करायचा असा संकल्प केला. संकल्प मात्र केला, पण चिंता पडली ती भगवंताला. नामदेवा वाल्मिकानं संकल्प केला त्यावेळेस 1000 वर्षाचं आयुष्य होतं. आताच्या काळात आपल्याला 1000 वर्षाचं आयुष्य नाही. प्रत्येक युगामध्ये 1-1 शून्य संपत आला आणि या कलियुगामध्ये फक्त आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य राहिले. याही 100वरच ज्यावेळेस घोर कलियुग येईल ना त्यावेळेस 1 शून्य उडणार आहे आणि 10 वर्षाची सृष्टी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये बाळा 50 वर्ष तर आपले झोपीत गेले. दररोज रात्री आपण झोपतोच ना. काही बालपणात गेले, काही इकडे गेले, काही तिकडे गेले, आणि तुझी शतकोटीची प्रतिज्ञा कशी पूर्ण होईल?
नामदेवानं सांगितलं, देवा माझं प्रतिज्ञा करण्याचं काम आहे, पूर्णत्वाला न्यायचं मात्र तुमचं काम आहे. देवाला संकट पडलं महाराज. एकटे नामदेवराय अभंगलीत नव्हते. नामदेवरायाच्या घरातच सरस्वती येऊन राहिली होती. नामदेवरायाच्या घरचे 14 जण सर्वजण अभंग करत होते. सर्वांनी अभंग करूनही शतकोटीची संख्या पूर्ण होत नाही असं भगवंताला दिसल्यानंतर भगवान परमात्मा स्वतः अभंग लिहिण्याकरता बसला. भगवंतानी स्वतःच्या हाताने काही अभंग लिहिले तरी नामदेवरायची प्रतिज्ञा पूर्ण होताना दिसत नाहीये. सर्वांचे मिळून 96 कोटी अभंग लिहून झाले. 96 कोटी 32 लक्ष 96 कोटी 64 लक्ष 32,000 अभंग लिहून पूर्ण झाले. आता मात्र भगवंतालाही संकट पडलं आणि नामदेवरायचं निर्याणही झालं. पण भगवंतानी विचार केला, माझ्या भक्ताची प्रतिज्ञा आहे म्हणून नामदेवरायचा पुन्हा जन्म तुकोबारायाच्या रूपानं झाला आणि राहिलेले अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्ण करून भगवंताच्या शतकोटी अभंगाचा केलेला प्रयत्न पूर्ण करून घेतलाय. आज शौनकादी ऋषींनी प्रतिज्ञा केलाय, भगवंताचं काहीतरी नाम अनुष्ठान चिंतन सोहळा करायचा आहे. विचार करतात, या नाम अनुष्ठानामध्ये कोणी जर भगवंताची कथा सांगणारा मिळाला असता तर किती आनंद झाला असता. इतक्यात त्याच नैमिषारण्यातून सूतजी महाराज येत असताना दिसतायत आणि सूतजी महाराज आल्यानंतर सर्व शौनकादी ऋषी त्या सूतजी महाराजांचं साष्टांग प्रणिपात करून दंडवत करून नमस्कार करतायत. सूतजी महाराजांना बोलवतायत, सूतजी महाराजांचं स्वागत करतायत, त्यांना बसण्याकरता आसन देतायत आणि सूतजी महाराजांना विनंती करतायत, महाराज आइए महाराज बिराजे,
विराजे आइए महाराज विराज। सूतजी महाराजांचं स्वागत केलं जातं, त्यांना बसण्याकरता आसन दिलं जातं. आणि सूतजी महाराजांना शौनकादी ऋषी आता प्रश्न विचारण्याकरता सुरुवात करतायत. आणि त्याच प्रश्नाच्या उत्तरार्थ संपूर्ण भागवताची कथा आपल्याला पाहण्याकरता श्रवण करण्याकरता मिळणार आहे. सूतजी महाराजांना प्रश्न केलाय. अज्ञान ध्वंत विद्वांस कोटी सूर्य समप्रभ सोताख्या हि कथा सारम मम कर्ण रसायनम भक्ति ज्ञान विरागाप्तो वर्धते विवेको महान माया मोह निरसश्च वैष्णवे क्रियते कथम. महाराज, तुमच्या ठिकाणी हजारो सूर्याच्या प्रकाशा इतकं ज्ञान खच्चून भरलेलं आहे. त्या ज्ञानाची एखादी किरण आमच्या हृदयपटलावरती येऊ द्या, जेणेकरून आमच्या हृदयपटलातला अंधकार नाहीसा होऊन आम्हालाही काहीतरी ज्ञान प्राप्त होईल. भगवंताचा विषयी आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि ज्ञान प्राप्त होत असताना भगवंताबद्दल जे ज्ञान सांगणारे, जे कथा सांगणार आहेत, ते मम कर्ण रसायन, माझ्या कर्णाला गोड लागेल अशी गोड भगवंताची कथा सांगा. ज्या कथेतून आमच्या जीवनातली भक्ती वाढली पाहिजे, ज्ञान वाढलं पाहिजे, वैराग्यही वाढलं पाहिजे. भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान, अशी काहीतरी भगवंताची सुंदर कथा मला सांगा. अनेक प्रश्न विचारल्यानंतर सूतजी महाराज विचार करतायत. सध्याच्या काळात सगळ्यात सोपं साधन आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन निश्चित मनानं विचार करू गेलो तर एकच आहे. श्रेयसायत भव श्रेयस पावनानांच पावकम कृष्ण प्राप्ती करम शाश्वत साधनम तत्वदाधुना. भगवंताच्या प्राप्तीचं साधन एकच आहे. या कलियुगामध्ये त्याच्यासारखं दुसरं सोपं साधन आणि पवित्र साधन दुसरं कोणतंच नाहीये. एकच भगवंताच्या प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. महाराज, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे आणि शहाणा तो धनी घेतो येते. सगळ्यात सोपं साधन एक म्हणजे भगवंताचं नाम आहे. याच्यासारखं सोपं साधन जगतात कुठलंच नाही. महाराज, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माचं पाप होऊन जातं आणि पाप नाहीसं झाल्यानंतर निश्चितच भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होते. या कलियुगात याच्यासारखं सोपं साधन नाहीये आणि या साधनाच्या साहाय्यानेच आपल्याला कलीपासून सुटका करू शकता येते. कालापासून आपली सुटका करून घेता येऊ शकते. नाहीतरी काळ आपल्याला खाण्यासाठी अखंड टपलेला आहे. महाराज, काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. या कलियुगामध्ये आपल्याला या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर एकमेव शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. या शास्त्राशिवाय या कलियुगामध्ये जीवाचा उद्धार होणं शक्य नाही. मग महाराज, एवढं जर सुंदर भगवंताची भागवत शास्त्र कथा असेल, या कथेने भगवंताच्या कथेने जीवाचा उद्धार होत असेल, ती कथा आपण अखंडतेने का स्मरण करीत नाहीयेत? नेहमी नेहमी आपण कथा का स्मरण करत नाहीयेत? याचं कारण सूतजी महाराज सांगतायत. ही भागवत कथा कोणालाही श्रवण करण्याकरता मिळत नाहीये. भागवत कथा श्रवण करण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. महाराज,
अनंत पुण्य कोट्यान कोटी, 1 कोटीनं कोटीला गुणल्यानंतर जितकं उत्तर येतं तितकं जन्म गेल्यानंतर आपल्याला भगवंताची कथा श्रवण करण्याकरता मिळते. नसेल तर आपल्या अनंत पुण्याचा उदय झाला पाहिजे, मग आपल्याला भगवंताची कथा श्रवण करण्याकरता मिळते. सहजासहजी भगवंताची कथा श्रवण करण्याकरता मिळत नाहीये. तुमचं आमचं नाहीये, भगवान परमात्म्याचं उदाहरण देत आहेत, देवतांचं उदाहरण देत आहेत. ज्यावेळेस राजा परीक्षितीला शाप लागला त्यावेळेस राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज भागवत कथा सांगत होते. इतक्यात स्वर्गातील देवांना कळालं की शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षितीला भागवत सांगतायत. आपण स्वर्गातला अमृत जर राजाला प्राशन केलं आणि मृत्यू लोकातलं दिव्य कथामृत जर आपण प्राशन केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. स्वर्गातील देव, स्वर्गातली अमूल्य वस्तू, स्वर्गाला किंमतच अमृतामुळे आहे. स्वर्गात अमृत जर नसतं तर त्या स्वर्गाला कसली किंमत राहिली नसती. स्वर्गातल्या सगळ्यात किमतीवान वस्तू म्हणजे अमृत आहे, आणि ती किमतीवान वस्तू अमृत घेऊन देवता लोक स्वतः येत आहेत आणि शुकाचार्याच्या समोर त्या अमृताचा कलश ठेवतायत आणि सांगतायत, हे महाराज, एवं विनिमयम जातो सुधा राज्ञा प्रपीयता प्रपस्याम वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम. हे स्वर्गातला अमृत तुम्ही राजा परीक्षितीला पाजा आणि राजा परीक्षितीला पाजणारा कथामृत तुम्ही आम्हाला द्या. शुकाचार्य महाराजांनी स्वर्गाच्या अमृताची महती सांगितली आणि कथामृताची महती सांगितली. राजाला दोन्ही पहिलं स्पष्टपणे उघड करून दाखवले. हे पहा राजा, हे स्वर्गातलं अमृत आहे आणि मृत्यू लोकातलं श्रीमद भागवत अमृत आहे. स्वर्गातलं अमृत जर प्राशन केलं तर माणसाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं, आणि कथामृत जर प्राशन केलं तर अजरामर होतो. स्वर्गातलं अमृत प्राशन करणाराही एक ना एक दिवस जाणार आहे. एवं त्रैधर्म मन प्रपन्ना गतागतम काम कामाला भन्ते. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. स्वर्गात जाण्याकरता अनंत जन्माचं पुण्य करावं लागतं, मग स्वर्गाची प्राप्ती होते. आणि स्वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या जीवाचं स्वागत केलं जातं ते पुष्पमाळा घालून. कमल पुष्पाची माळा घालून आलेल्या जीवाचं, पुण्यवान जीवाचं स्वागत केलं जातं. आणि आपल्या गळ्यात घातलेली माळा ही आपल्याला परमनंट असते. आपण केलेलं पुण्यकर्म म्हणजे ती फुलाची माळा असते, आणि तिथे गेल्यानंतर त्या पुण्याचा उपभोग आपल्याला घ्यायचा असतो. जसं 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 आपण पुण्याचा उपभोग घेतो तसं तसं आपलं पुण्य संपतं. जसं जसं आपलं पुण्य संपतं तसं तसं त्या कमळ पुष्पाच्या मालेतील एक एक कमल पुष्प सुकायला लागतं. एक एक कमल पुष्प सुकत 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 आपल्या गळ्यातील कमल पुष्पाची माळा पूर्ण सुकून वाळून गेली. ती कमळ पुष्पाची माळा आपल्या गळ्यातून आपोआप तुटून पडते. ज्या दिवशी आपलं संपूर्ण पुण्य संपलं जातं. ज्या दिवशी आपलं सर्व पुण्य संपलं जातं त्या दिवशी स्वर्गातील देवता पावसाच्या रूपानं आपल्याला खाली ढकलून देतात. तेच पावसाच्या पाण्यानं आपण येऊन जमिनीत मुरल्या जातं. तोच जीव पुन्हा धान्यातून नवीन जन्म घेतो.
कुणाच्या तरी पोटात जातो, पुन्हा नवीन देहानं जन्माला येतो. ही जन्म मरणाची साखळी तुमच्या आमच्या जन्मातून कधी चुकलेली नाही. ज्या दिवशी आपलं पापन पुण्य समान झालं त्या दिवशी मात्र आपलं जन्म मरणाची साखळी संपली जाते. राजा स्वर्गात गेल्यानंतर हे अमृत आपल्याला प्राशन करण्याकरता मिळतं. हे अमृत प्राशन केल्यानंतर आपल्या गळ्यातली पुष्पमाला टवटवीत होते. पण ज्या दिवशी पुष्पमाला संपते त्या दिवशी मात्र खाली यावं लागतं. आणि भगवंताची दिव्य कथा जर श्रवण केली तर भगवंताच्या चरणात जवळ तुला वास्तव्य मिळतं. सांग राजा, तुला आता कथामृत श्रवण करायचंय का स्वर्गातलं दिव्य अमृत प्राशन करायचंय? राजानं सांगितलं, महाराज आणखी काही महत्वाचा पैलू असेल तर सांगा. सांगतायत राजा, हे स्वर्गातलं अमृत म्हणजे एक कलशच आहे आणि 33 कोटी देवता आहेत. आतापर्यंत या देवतांनी थेंब थेंब जरी प्राशन केलं असतं तर हा कलश संपून गेला असता. पण आतापर्यंत संपला नाही त्याचा अर्थ हे कोणी आतापर्यंत पिलंच नाहीये, फक्त याच्या वासावरतीच जगतायत. पण भगवंताची कथा ही अनंत आहे. हरि अनंत, हरि कथा अनंत. कितीही श्रवण केली तर भगवंताची कथा संपणारी नाहीये. राजा, आता तुझ्या मनावर काय श्रवण करायचं ते. भगवंताची कथा श्रवण केली तर अनंत आहे आणि स्वर्गातलं अमृत मात्र थोडकं आहे. राजानं सांगितलं, मला सुधा अमृत स्वर्गातलं अमृत नकोय, मला भगवंताची कथामृत श्रवण करायचंय. शुकाचार्य महाराजांनी सर्व देवतांचा अपमान केला आणि त्यांना परत पाठवलं. स्वर्गातलं अमृत घेतलं नाही आणि मृत्यू लोकातलं भागवत अमृतही देवतांना दिलं नाही. सर्व देवता रागा वैतागाने निघून जातात, ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला घडलेला वृत्तांत सांगतात. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला कोणी उठा ठेवा सांगितला होता? आहे ते आपलं अमृत प्राशन करा, आनंदाने राहा. नको त्याची अभिलाषा मनात निर्माण करून दुःखाला कारणीभूत होऊ नका. काय आहे त्या भागवतामध्ये? देवाने सांगितलं 7 दिवसात उद्धार आहे. पाहू आपण 7 दिवसात काय होत आहे ते. राजा परीक्षितीला 7 दिवसाची कथा सांगितली आणि राजा परीक्षितीला नेण्याकरता विमान आलं. विमानात बसून राजा परीक्षिती जात होता आणि ते विमान ब्रह्मलोकातून जात असताना सर्व देवतांनी पाहिलं आणि ब्रह्मदेवतांनी पाहिलं. ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ब्रह्मदेवाने पाहिल्यानंतर राज्ञ मोक्षम तथा यक्षे पुरा धातापे विस्मितः सत्यलोके तुलांबद्वा. ब्रह्मदेवानं बघितल्यानंतर ब्रह्मदेवाला हे आश्चर्य वाटलं आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, आहे तरी काय असं या भागवतात? जगतातील सर्वात ग्रंथापेक्षा काही विशिष्ट ग्रंथ आहे का? जगतातील सर्व ग्रंथ गोळा केले, एका पारड्यात सर्व ग्रंथ ठेवतायत. आणि दुसऱ्या पारड्यात भागवत ग्रंथाला ठेवलं आणि दोन्ही ग्रंथाची तुला केल्यानंतर जगतातील सर्व ग्रंथाचं पारड आदर झालं आणि भागवत ग्रंथाचं पारड जड ठरलं, ते खाली गेलं. हे तुला केलेली पाहिल्यानंतर सर्व देवतांनी तोंडात बोध घातलं आणि सर्वजण भागवताची जय जयकार करतात. बोलिए भागवत भगवान की जय, सद्गुरुदेव भगवान की जय.
भगवंताचा जय जयकार करतात, भागवताचा जय जयकार करतात। मग महाराज इतके जर भगवंताची सुंदर कथा असेल तर 7 दिवस का श्रवण करायची? 7 दिवस श्रवण करण्याचा विधी कोणी सांगितला? असा प्रश्न विचारल्यानंतर सूतजी महाराज सनकादिकाचं आणि नारदाचं नाव पुढं करतायत। सनकादिकांनी आणि सूतजी महाराजांनी नारदांनी 7 दिवसाची परंपरा घालून दिली असं सांगतायत। ही 7 दिवसाची परंपरा कधी, कोणी आणि कुठं घातली याचा विचार निश्चित आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत। आज काही अपरिहार्य कारणामुळे आपल्या कथेला विलंब झालेला आहे। उद्यापासून आपल्या कथेचा टायमिंग बरोबर 2 ते 5 या वेळात आपली ठीक कथा होणार आहे। आज पाऊस येत होता आणि त्या पावसामुळे आपल्या कलाकार मंडळी या ठिकाणी येता आलं नाहीये। आजपासून ही कलाकार मंडळी आपल्या इथंच राहणार आहे, त्यामुळे उद्यापासून कथेला विलंब होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची। उद्यापासून येत असताना सर्वांनी आपल्या सोबत एक आपला सोबती घेऊन यायचा, कारण शास्त्र सांगताय करविता अर्ध पुण्य घडे। आपण जर कथा श्रवण करण्याकरता येत असताना एखाद्याला येता येता सहज घेऊन आलो, चल आपल्या गावात कथा चाललेली, आणि त्यानं जर येथे येऊन कथा शांततेनं श्रवण केली, त्याला जे मिळणारं पुण्य त्याच्यातलं अर्धे पुण्य त्याला घेऊन येणाऱ्याला येत असतं। म्हणून तर लोक एवढे पंढरपूरला दिंड्या काढतात, अनेकाला सोबत घेऊन जायचं। दिंडी करणाऱ्याला ज्ञानबा तुकाराम देखील म्हणायला वेळ मिळत नाही दिंडी काढणाऱ्याला, पण एवढ्याच अर्ध त्याला मिळतंय, म्हणून त्याचंही भागतंय आणि सगळ्यांचंच भागतंय। तसं या कथेचं पुण्य आपल्याला 1.5 पट प्राप्त करायचं असेल, एवढं व्याज कोणीच देत नाही, इतकं मोठं व्याज भगवंताची कथा देते। तत्क्षणाला 2 पट, काहीच कमतरता नाही त्याच्यात। म्हणून कोणी उद्यापासून येत असताना लोकांचे बोलवण्यापेक्षा आपले जावाई बोलवा, लेकीला बोलवा, 4-8 दिवस राहतील, तुमचंही समाधान होईल आणि तुम्हालाही पुण्याचा लाभ होईल। श्रावण महिन्यात जावायला काहीतरी दान घडल, नाहीतरी जिकडं तिकडं पाऊसच चाललाय तेही घरी बसून टीव्हीचा रिमोट घेऊन कंटाळून गेलेत, त्यापेक्षा इथं येतील, भगवंताचे 4 अक्षर श्रवण करतील। जमल तशा पद्धतीनं आपण येताना प्रत्येकाने एक जण घेऊन यायचंय आणि उद्याची कथा बरोबर अगदी वेळेत, म्हणजे वेळेत 2 ते 5 या वेळेत होणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। ज्यांना आरती घ्यायची असेल अशाने आपण सपत्नीक येऊन आरती घेऊन यायचंय। आरती घेण्यासाठी कुणालाही कसलाही अडथळा नाहीये, फक्त ज्यांना उद्या आरती घ्यायची त्यांनी आज नावं द्यायचे, त्यांचे नावं उद्याच्याला उद्घोषित केली जातील, माईकवरून अनाउन्स केली जातील आणि मग त्या सर्वांनी उद्याच्याला आरतीचं ताट घेऊन सपत्नीक या ठिकाणी हजर राहायचे। आरतीसाठी येताना 1 कलश, 1 नारळ, एखादा पीस, अक्षदा, फूल, तांबूल आदी सर्व साहित्य घेऊन आरतीसाठी यायचंय। सुरुवातीची आणि शेवटाची दोन्ही आरती सपत्नीक पद्धतीने घ्यायचंय। ज्याला घ्यायची इच्छा असेल त्याने आपापली नावं देत चला। रोज 10-5 जोड्या आपण त्या नियमानं लावू शकतो, जेणेकरून कोणाचाही गोंधळ होणार नाहीये आणि रोज शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला आरतीची व्यवस्था करता येईल। आरती घेण्यासाठी कोणालाही कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये, सर्वांनी मुक्त कंठानं, मुक्त छंदाने या ठिकाणी आरती घ्या, भगवंताची सेवा करा, सेवेमध्ये सहभागी व्हा। आजची कथा आपल्या ठिकाणी विराम घेते। उद्याची कथा ठीक दुपारी 2 वाजता चालू होईल। आरतीसाठी सर्वांनी उठून उभं राहायचंय। ज्यांनी आज आरती आणली त्यांनी आरती लावून घ्यायची। माऊली
सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। जय हो जया श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता, आरती करो तुझ भगवंता। जो मुझे परम भक्ति में नाना परि में आई चरिता, आरती करो तुझ भगवंता। वेद करोगे राम मुझे ससरा से उठाने जना सुवन। आरती करो तुझ भगवंता, व्यासांती वाणी सरकारी गुण गावोनी, शास्त्र पुराणे मुकुटमणि परम प्रेमा जननी। सहज देविका भाविक दाता उतार दाता मोक्ष तत्वता देहाता। आरती करो गमते मानस तीर्थ भक्ति गले रहता, हरि हरि हो सचिता। लोक सुख मणे संकट जगणे, जीवनि भ्रमले मान हर पले रस पीता। आरती करो भगवंता, अपार महिमा ग्रंथा गावत बिना को ना साता। कीर्तन मारा मेवा कवि वर संताता, जनु दाता प्रवेदा राज सकलिता, कवि अंतरे गातम हरता। अनंत होता या चरण कथित करे जन्म मरण। पिता पदाति रहे जाति, आलय वदति कृष्ण पदे देव माता। करो बुध भगवंता, भागवता। आरती करो तुझ भगवंता, आरती करो तुझ भगवंता। कलिल रंगन मंदिर चरण धुरण माहिन रूपा तुझे, प्रेमी आलिंगन आनंद पूजन भवे मोहन। माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव मित्र जनन त्वमेव त्वमेव सर्वं मम देवे। कायेन वाचा मनसेन वाक्कायेन वाचां मनसो भावो करोमि यज्ञं सकलपराधीनं नारायणामि समर्पयामि। अद्भुतं जपं राम नारायणं प्रणनाम सर्वदेवानि। श्रीरामवरं प्रतिजावल्लभं जानकीमयं वन्दे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण
भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे श्याम।